आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजीचा तुटवडा भासू लागलाय आणि याचा फटका मुंबईच्या प्रतिष्ठित धोबी घाटालाही बसलाय। एलपीजी सिलेंडर कपडे सुकवण्याच्या यंत्रांना इंधन देतात, पण या टंचाईमुळे कामकाज मंदावलंय। मागच्या 7 दिवसांपासून एलपीजी सिलेंडर मिळत नाहीये अशी माहिती इथल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा म्हणजेच इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका जो आहे तो सर्वत्रच बसू लागलेला आहे। याच्यामुळे जो आहे तो एलपीजी सिलेंडरचा तुटवडा भासू लागलेला आणि याचा फटका थेट मुंबईतील सर्वात जुनं असलेलं धोबी घाटला सुद्धा बसलेला आहे। कारण की या आधी पाणी गरम करण्यासाठी जे ते कोळसा वापरला जायचा, पण त्याच्यानंतर प्रदूषणाच्या कारणास्तव मुंबई महापालिकेने कोळसा वापरण्यास धोबी घाटमध्ये मनाई केली होती आणि त्याच्यानंतर पाणी गरम करण्यासाठी जो आहे तो एलपीजी सिलेंडर गॅसचा वापर होऊ लागला। तसंच काही मशीनला जे ते कपडे सुकवण्यासाठी सुद्धा एलपीजी सिलेंडर जो आहे तो लागतो, पण आता त्याचा तुटवडा जाणू लागल्यामुळे आता धोबी घाटमध्ये मागच्या 6 ते 7 दिवसांपासून जो आहे तो सिलेंडरचा तुटवडा होत असल्याची माहिती जी इथल्या जे ते कर्मचारी आहेत किंवा इथे जे कपडे धुणारी लोक अनेक वर्षांपासून या ठिकाणी त्यांच्याकडून अशी ती माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। इथले जे सेक्रेटरी आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांनी सांगितलंय की जो एलपीजी सिलेंडर 1700 ते 2000 रुपयात मिळतो कमर्शियल वापरासाठी, त्याचा भाव आता आवाक्याबाहेर जाऊ लागलेला आहे। त्यासोबतच अनेक ठिकाणी एलपीजी सिलेंडर उपलब्ध नसल्याने मोठा फटका जो आहे तो धोबी घाट कर्मचाऱ्यांना बसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। आपल्या सोबत कनौजिया जी आहेत, कितने सालों से यहाँ पे हो और अभी सिलेंडर मिल रहा है क्या? सर अभी तो 1 हफ्ते से सिलेंडर नहीं मिल रहा है। हम लोगों का काम बंद हो गया है सब, और जो रस्सी में सुखा के सिर्फ पीस दे रहे हैं। किसको चलता नहीं पार्टी को, ऐसा गैस मिल ही नहीं रहा है, बहुत दिक्कत है, काम सब बंद हो गया है। फिर अब 7 दिन से बाटला नहीं मिल रहा तो कैसा काम चल रहा है? कहाँ काम नहीं चल रहा, बंद है ना, सब देख रहे हैं आपके सामने। तो कितना बड़ा नुकसान हो रहा है इससे बहुत बड़ा नुकसान हो रहा है। बोले तो पूरा धोबी घाट की बात कर रहा हूँ, किसके पास भी बाटला नहीं मिल रहा है। अब धोबी घाट मतलब पूरे मुंबई का जो है वॉशिंग का एक यूनिट है। अब सब परेशान है इसमें, सब रस्सी में सुखा के पीस दे रहे हैं। आपण जर पाहू शकतो की मी धोबी घाटमध्ये आहे। धोबी घाटमध्ये यांचं एक साधारणतः दुकान आहे। त्या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणात कपडे आहेत, पण बाटल्याचा तुटवडा असल्यामुळे आता ते कपडे जे ते अनेकदा त्यांना परत करावे लागले। बाहेरची आपण दृश्य पाहिली, जसं ते म्हटले की या ठिकाणी बाटला नसल्यामुळे थेट बांधून कपडे जे ते सुकवले जात आहेत। ते वाळवण्याची प्रक्रिया जी आहे ती सिलेंडर वापरून केली जाते, पण तो सिलेंडरचा तुटवडा जो आहे तो आता जाणवू लागलेला आणि त्याचा फटका मुंबईतल्या धोबींना सुद्धा बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।